पनवेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केंद्र शासनाचा करण्यात आला निषेध। जम्मू काश्मीर डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरू असून डोडा जिल्ह्यातील डेसाई जंगलात शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले। भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा 188 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे केंद्र शासनाचा तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी शहीद जवानांना मौन धारण करून आदरांजली अर्पण केली। तसेच वीरगती प्राप्त झालेल्या सर्व देशभक्तांच्या सन्मानार्थ रास्ता रोको करून दहशतवादी हल्ले रोखण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या निष्ठुर धोरणाविरुद्ध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, प्रभाकर गोवारी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, ॲडव्होकेट प्रशांत अनगुडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटिका प्रमिला कुरघोडे, शहर संघटिका अर्चना कुलकर्णी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंधू भगिनींनो, आज आपण काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ले झालेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून एक छोट्याशा शॉर्ट नोटीसवर आपण इथे जमा झालेलो आहे। आणि एवढा पाऊस असताना देखील म्हणजे हे मोदी सरकार एक खोटा नंबरचं खोटं निर्लज्ज त्यांनी सांगितलं काय की काश्मीरमधलं आम्ही 370 कलम हटवलेलं आहे। एक नंबरचं धादांचं खोटं आहे। 370 मधलं एकच कलम हलवलं आणि ते कोणतं तर जमिनी विकत घेण्याचं, आणि त्या जमिनी कोणाला विकत द्यायच्या होत्या तर अदानी आणि अंबानीला द्यायचा होता। कारण काश्मीरमध्ये लिथियम म्हणून जी बॅटरीसाठी वापरलं जातं ते मिळणाऱ्या खाणी पुष्कळ आहेत, म्हणून पहिल्यांदा कोणी जमिनी खरेदी केली असतील तर ती अदानीने केली असतील। म्हणजे या मोदींनी हा मोठा केलेला भ्रष्टाचार आहे आणि सर्वंद हिंदुस्थानातील हिंदुस्थानी नागरिकांच्या याला मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे। एवढंच नव्हे, या 370 कलमाच्या खालती यांनी मतं मागण्याचा जो डाव केला तो डाव त्याचा सगळा उद्ध्वस्त झाला। आणि त्यामुळे आणि जे संविधान बदलायला निघाले होते त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे काय की या आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये मोठे हल्ले केले। एक नाही, दोन नाही, 15 दिवसाच्या आत 7 हल्ले केले आणि ते 7 हल्ले एवढे सिव्हिअर होते की त्या 7 हल्ल्यामध्ये 7 ते 8 नौजवान आणि एक कॅप्टन हा शहीद झाला। याच्याबद्दल मोदीला काही सोयर सुटत नाही। मणिपूरमध्ये अशांतता आहे, सोयर सुटत नाही। काश्मीरमध्ये अशांतता आहे, सोयर सुटत नाही। फक्त यांना सरकार पाडायचे, सरकार विरोधी सरकारचे सरकार पाडायचे आणि तिथं आपली सत्ता आणायची। आणि याला म्हणून भारतीय जनतेने धडा शिकवला आणि मोदींना 240 वर आणून बसवला। हाच या संविधानाचा आणि जनतेचा विजय आहे। एवढंच नव्हे की या काश्मीरमध्ये अतिशय एक घातक प्रकार चाललेला आहे आणि तो म्हणजे ज्या मोदींनी सांगितलं की आम्ही काश्मीरमध्ये हे केलंय ते केलंय, एवढा डेव्हलपमेंट केला, त्या काश्मीरमध्ये मोदींनी लोकसभेची एकही सीट निवडणुकीला उभी केली नाही। याच्यातूनच यांचा डाव ओळखा। यांना फक्त मतांचा झाला तर मतांचंच फक्त मतं घ्यायची आहेत आणि लोकांना फसवायचे। म्हणून हिंदुस्थानातल्या जनतेचा नव्हे तर काश्मीरी पंडितांचा आणि हिंदूंचा त्यांनी धोका दिलेला आहे। आणि काश्मीरी पंडितांना, विस्थापित झालेल्या काश्मीरी पंडितांना कुठेही त्यांनी काश्मीरमध्ये स्थान दिलं नाही, त्यांना आधुनिकांना त्याचा निवारा तयार केला नाही। अशा रीतीने या फसवणारं निर्लज्ज ढोंगी एवढंच नाही ते हिंदूंच्या बद्दलचं मोठी आस्था दाखवणारं नसून हिंदूंना फसवणार आहे, हिंदूंना आणि हे ढोंगी सरकार निषेध करावा तेवढं थोडंच आहे। म्हणून आतंकवादाचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण जमलाय। त्याचप्रमाणे त्या अक्षतावर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या पद्धतीने त्यांचा धोका दिला सरकारने धोका दिला। हे सरकार धोका देणार आहे, हिंदूंना मारणार आहे। खोटे ढोंग रचतात, या ढोंगी सरकारला
पूर्णपणे गाडण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये आघाडीचं सरकार निवडून आणू आणि एवढीच प्रतिज्ञा करतो आणि निषेध करून आपली रजा घेतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज.